श्यामराव, नवीन केस आली आहे. हो बाय, तिला स्ट्रेचर घे आणि ऑपरेशन थिएटरला बेडवर टाक. सारिका मुन्नीबाई, तुम्ही आपले सगळं ऑपरेशनचं साहित्य घेऊन ओटीला या. एक 22 वर्षाची मुलगी, तिचं ॲबॉर्शन करायचं आहे. हो, चला या लगेच. श्यामराव, तिला घेतलं वेळेवर? ओके. साहित्य घ्या, ऑपरेशन तयारी करा. यस. बरं झालं, ऑपरेशन सक्सेस झालं. मुलीकडून कोण आलंय? आईवडील? ओके, बोलवा त्यांना. सारिका, त्यांना माझ्या कॅबेतून असो. आलोच मी. नमस्कार. अच्छा, तुम्ही मुलीचे आईवडील? मुलीचे पती काय करतात? काय करताय तुम्ही? काय करताय? मुलगी अविवाहित आहे, मग हे तुझं गर्भवती कशी बघते? हो, ऑपरेशन जाऊ द्या. हो, केस नवीन आहे ना, पोलीस केस आहे. 3000 झाले. काय 1200च आहे? ठीक आहे, पैशात जाऊ द्या. मग ते मुलीबद्दल काय म्हणता? तुम्ही पापड उद्योग समाज पूर्ण परिवार कामाला आहे. बरं, मग तिथल्या मॅनेजरच्या मुलाशी आणि तुमच्या मुलीचे प्रेम संबंध जोडले. मग पुढे लग्न करतो म्हणाला तो मुलगा, नंतर नाही म्हणाला. तुम्ही पोलिसांना द्यायला पाहिजे ना, त्याच्यावर केस नोंदायला पाहिजे. मग गेले पोलिसांना गेले, काय म्हणाले ते? की मुला मुलीचं लफडं आहे आणि ॲबॉर्शन करणार तुम्ही. अरे हे कसं सांगायचं? हां, मग बरोबर आहे ना, बरोबर आहे. तुम्ही ॲबॉर्शनचं नाव सांगता, गुन्हा दाखल. ॲबॉर्शन करण्याचा गुन्हा आहे ना भाऊ. वरून मंत्र्यांचं पद दडपण होतं. तुम्ही सुरुवातीला चुकले. बरं, पुढे काय? त्याने तुम्हाला पैसे देऊ केले 20,000 रुपये, तुम्ही नाही घेतले. बरं, मग मुलीचं काही धमकी दिली, कामावून काढून टाकलं. तुमची मुलगी संस्कारी दिसते. कधी शिकली आहे ती? ग्रॅज्युएट झालं. कशात? BA केलं. बरं, काय 22 वर्षाची. बर, काका तुमची जात काय हो? शिंपी? मी पण शिंपी आहे. काका तुम्हाला एक सुचवू का? माझ्या आत्याचा मुलगा आहे, PWD मध्ये आहे, कारकून आहे, देखणं आहे. पण त्याच्या डाव्या हाताला 2 बोटं नाही. मी आधीच क्लिअर करतो. मुलगी चांगली वाटते, चुकीचं झालं. मी आत्याच्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागतो. काय म्हणणं आहे? विचार करून सांगा. हो, तिला 2 तासात होशवर आली की तिला गोळ्या औषध देतो. तिला महिनाभर 15 दिवस विश्रांती करू द्या आणि तुमचा काय निर्णय कळवा. मुलाला पाहून घ्या. दिसायला सुंदर आहे, होतकुरं आहे, स्वतःचं घर आहे, नोकरी आहे सरकारी, जातीचं आहे आपल्या. या, ठीक आहे, काय हरकत नाही. श्यामराव यांचे 1200 जमा करून दे.
ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. माझा फोन नंबर घ्या किंवा मला प्रत्यक्ष येऊन भेटू शकता. ठीक आहे का? जा. चला. हो हो, या या. का रे, काय म्हणतो श्यामराव? श्यामराव, तुला किती दिवस झाले इथे? 2 वर्ष. वॉर्ड बाय म्हणून? बरं. मी लग्न का नाही केलं ऐकायचं तुला? ऐकायचं आहे का? बरं. मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हाच माझे आईवडील मरण पावले. माझ्या मामांनी मला शिक्षण केलं. मामाजवळ शिकलो मी. शिकत असताना मामा पण वारले. जवळचं कोण नव्हतं, मामी एकट्या. माझी आत्या होती. आत्याचं दुकान होतं. आत्या व्यवस्थित, आत्याचा एक मुलगा होता. आत्या अशिक्षित होती. दुकान चांगलं चालायचं. मुलगा होता अशिक्षित होता, कोणी सांगणार नव्हतं. मग आत्याकडे शिकलो मी, MBBS झालो, तिथे डॉक्टर झालो. मग तिच्या मुलाला मी शिकवतोय. हो, तिला शिकवलं, त्याला PWD नोकरी लावून दिली. छोटे मोठे तो ठेकेपणी घेतो, छोटा व्यवसाय करतो आणि हे पण करतो. PWD जॉबला आहे. लहानपणी गाईसाठी चारा करत असताना त्याचा पट्ट्यात हात गेला आणि 2 बोटं कटली त्याची. हां, सांगतो ना. ते पण सांगतो. मग मी जे MBBS करत होतो ना, तर माझ्या वर्गात समीक्षा नावाची एक मुलगी होती. ती माझ्यापेक्षा हुशार होती बरं. हो, अभ्यासात हुशार होती, पुढे होती. तिला माझा स्वभाव आवडला. आमचं एकमेकावर प्रेम झालं. तर ती म्हणायची की मला मागणी घाल. कारण आमच्या लग्नाबद्दल तिने सांगितलं घरी. तिच्या आईवडिलांचा विरोध होता. मी तर अशा पद्धतीने शिकलो, माझी काही हिंमत होत नव्हती. पण ती मला बोलली की तू मला घरी येऊन मागणी तर घाल, नाही तर पुढे पाहू. मग आपण लग्न करू. मग एक दिवस मागणी घालायला गेलो. तयारी करू. हां, कोण नाही, एकटंच. चला, दरवाजाची पाटी वाचली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या वर्ग शिक्षकाची मुलगी आहे. म्हणजे अजून जाम घाबरलो. त्यानंतर माझी हिंमत झाली नाही. आज मी 42 वर्षात झालो, ती 37 वर्षात झाली. तिने पण आशा लावून ठेवली आहे. मी पण आशा ठेवतो कधी कधी भगवंत कृपा करतील. तोपर्यंत चालू आहे. आणि आता एवढे दिवस निघाले, लग्न नाहीच झालं तर हरकत. आता आयुष्य पुढचं असं निघेल आणि नशिबात असेल मी भेटायला गेलो किंवा ती आली आणि जुळून आलं तर लग्न होईल. हां, नाही शामराव, ती नाही तर मग कोणीच नाही, असं कळेल आयुष्य. आईवडील नाही आहे, मला अध्यात्माची पण जोडी आहे. आयुष्य निर्माण. कोण रे? काय झालं? विष घेतलेला मुलगा आला आणि त्याला स्टेजवर घे. मुन्नीबाई सारख्या आणि चला तुम्ही सामान घ्या. हां, विष घेतलेलं बघा बघा बघा. चला, हां, चल शामराव, ये ये.